कालपासून एका चर्चेला उधाण आले. ती चर्चा म्हणजे 2 डिसेंबर नंतर काय होणार आहे. त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक विधान. कणकवली इथल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांशी याबाबत बोलताना म्हणाले की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. खरं तर रवींद्र चव्हाण यांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त. आपल्या भाषणातून मुलाखतीतून ते कधी आक्रमक बोलत नाहीत. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचं हे विधान अधिक गंभीरपणे पाहिलं जाऊ लागलंय. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाणांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले होते. त्यानंतर आठवड्याभरातच ते 2 तारखेपर्यंत युती टिकवायचे हे विधान आल्याने ते महत्त्वाचं ठरतं. शिवाय इतकं मोठं विधान रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेशिवाय करणार नाहीत, हे सुद्धा तितकंच खरंय. साहजिकच 2 तारखेनंतर नेमकं काय घडणार आहे? शिवसेनेत तिसरी फूट पडणार आहे का, की एकनाथ शिंदे सुकते बाहेर जाणार आहेत, की यातलं काहीच होणार नाहीये? आणि हे सगळं होण्यासाठी 2 तारखेची वाट का पाहिली जातीये? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. आता 2 तारखेला नेमकं काय? तर 2 तारखेला राज्यातल्या नगर परिषदांच्या निवडणुकांचं मतदान आहे. 2 तारखेनंतर म्हणजे नगर परिषदेचं मतदान पार पडल्यानंतर यानंतर कोणकोणत्या निवडणुका आहेत? तर यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय राज्यातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबईसह मुंबई परिसरातल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे अशा महानगरपालिका आहेत. आता याच महानगरपालिकांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे इथल्या अनेक महानगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि भाजप यांची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे इथं युती करून हे दोन्ही पक्ष लढणार आहेत की स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येतो. अर्थात त्यासाठी 2 डिसेंबरची आणि नगरपालिकांच्या मतदानाची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता दिसत नाही. पण मग रवींद्र चव्हाणांनी या तारखेचा दाखला नेमका का दिला आहे? तर त्याचं कारण आहे ते म्हणजे तळ कोकणाचा राडा. हा राडा थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे यांचा बालेकिल्ला. इथं केसरकर, तेली असे विरोधक राणी यांच्या विरोधात पेरले गेले. पण मोठ्या राणी यांच्यासमोर सगळ्यांनी माना टाकल्या, हेच सत्य. वरच्या बाजूला म्हणजेच रत्नागिरीत सामंतमधूनच प्रस्थ वाढलं. त्यांनी सुद्धा नारायण राणे यांना विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं. पण आजवरच्या राजकारणात नारायण राणे यांना थेट लढणं अशक्य ठरत होतं. मागच्या लोकसभेत सामंत बंधूंनी राणे यांना डावलण्याचे प्रयत्न देखील केले, पण राणे निवडून आले. आता या समांतर दुसरं राजकारण घडत होतं ते राणे कुटुंबातच. नितेश राणे भाजपमध्ये राज्याच्या राजकारणात मातब्बर ठरू लागले. स्वतःची हिंदुत्ववादी इमेज सुद्धा तयार करू लागले. पण राजकारणात नितेशपेक्षा सिनियर असणारे निलेश राणे मात्र मागे पडत होते. निलेश राणे यांना मानणारा एक वर्ग सुद्धा होता. त्यांना सुद्धा आपण बॅकफुटवर पडत असल्याची भावना त्यांच्या मनात तयार होत होती. आता इथं निलेश राणे यांच्या खांद्यावर हात ठेवला तो एकनाथ शिंदेंनी. त्यांनी निलेश राणे यांना तिकीट दिलं आणि तब्बल 10 वर्षांनी निलेश राणे यांच्या अंगाला गुलाल लागला. दरम्यानच्या काळात सामंत आणि चव्हाण यांची जोडी पालकमंत्री म्हणून राणे यांचं महत्त्व कमी करत होती. त्यातूनच चव्हाण यांनी कुठल्याही परिस्थितीत कणकवलीत शिवसेनेसोबत युती करायची नाही हे धोरण स्वीकारलं. त्याचं खरं कारण राणे यांच्या घरात फूट पाडण्याची रणनीती आहे हेच बोललं गेलं. याला उदय सामंत यांचं देखील बळ होतं असं सांगण्यात येतंय. आता त्यातूनच चवीस वाढली आणि निलेश राणे एक प्रकारे राणे कुटुंबातून बाहेर पडले. सांगायला आता शिंदेगट विरुद्ध भाजप असं सांगण्यात येत असलं तरी इथे सामंत चव्हाण यांच्या समीकरणातून राणे यांच्या घरात पडलेली फूट आणि नितेश राणे यांना आपल्याकडे खेचून घेणं हेच राजकारण झालंय असं बोललं जात आहे. असो तर 2 डिसेंबर नंतर काय घडणार आहे? फूट होणार आहे का? शिंदे बाहेर पडणार आहेत का? मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे या चव्हाणांच्या स्टेटमेंट मागचं मुख्य कारण कणकवलीच्या इलेक्शन इतकंच आहे. पण असं असलं तरी त्यांचं विधान हे पूर्णतः युती संदर्भात होतं. त्यामुळे राज्यातल्या 1-2 सुद्धा त्याचा फरक नक्कीच पडणार आहे हे कन्फर्म आहे. आता तळ कोकणातील राजकारणातच आपल्याला भविष्यातली समीकरणं दिसत आहेत. ती म्हणजे चव्हाण आणि उदय सामंत यांचे असणारे साटे लोटे. एकीकडे सिंधुदुर्गात शिवसेना, शिंदेगट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढतायत. पण त्याचवेळी रत्नागिरीत मात्र शिंदेगट आणि भाजप यांची युती आहे. भाजपनं इथं कुठलाही आक्रमकपणा न दाखवता सामंत म्हणतील तेच धोरण स्वीकारलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी निलेश राणे यांनी घरचा विरोध स्वीकारलाय. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा उद्वाहत समजल्या जाणाऱ्या उदय सामंतांनी मात्र रवींद्र चव्हाण यांना सोबत सहानुभूतीचं धोरण स्वीकारलं आहे. अर्थात शिवसेनेतील तिसरी फूट उदय सामंत यांच्या नेतृत्वात होणार अशा जाहीर चर्चा होतात. त्यांची पेरणी इथेच झालेली आहे का असं म्हणायला या समीकरणांवर शंका राहते. आता तळकोकणातून आपण जातोय ते मुंबई परिसरातल्या राजकारणाकडे.
रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदे नकोयत, पण ते कुठे नकोयत तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. या व्यतिरिक्त मुंबई परिसरातल्या इतर महानगरपालिकांमध्ये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एकनाथ शिंदे नकोयत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथली विकास कामं आणि येणारा निधी. मुंबई ही एक महानगरपालिका झाली, पण मुंबई परिसरातल्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई, विरार, भिवंडी अशा 7 महानगरपालिका आहेत. या महानगरपालिकांमध्ये काहीही करून शिंदेंना बाजूला ठेवणं हेच भाजपचं टार्गेट आहे. त्यापैकी ठाण्यामध्ये शिंदेंना डावलता येणार नाही, पण ठाणे वगळता इतर कुठल्याही महानगरपालिकेत शिंदेंना घुसून न देणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. आता यामागचं एक कारण म्हणजे या परिसरातल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. विकास कामं आहेच, याशिवाय मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वाढणारी आमदार खासदारांची संख्या हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे भाजपसोबत या भागातल्या महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाचा शिरकाव झाला तर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आणि आर्थिक रसद कायम राहते. सध्या ती तोडणं हा भाजपचा प्रमुख अडचण आहे असं बोललं जात आहे. आता दुसरीकडे काहीही करून प्रसंगी तडजोड स्वीकारून महानगरपालिकांमध्ये युतीची सत्ता मिळवण्याचा अजेंडा एकनाथ शिंदे यांचा आहे. सध्या तरी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ते तयार नाहीयेत आणि जर लढले तर ठाणे महानगरपालिकेव्यतिरिक्त हातात इतर काहीही येणार नाही याची जाणीव त्यांना आहे. पर्यायाने एकनाथ शिंदे आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण अमित शहाकडून तडजोड करून घेणं या पलीकडे त्यांच्या सुद्धा हातात काही आहे असं म्हणता येत नाही. पण ही सगळी बार्गेनिंग पॉवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित लढतात का? काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार की आपला स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम ठेवणार यावरती ठरणार आहे. एकतर मुंबई महानगरपालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, इथं शिंदेंना सोबत घ्यावाच लागणार आहे. तर शिंदे एकट्या मुंबईवर आजूबाजूच्या 7 महानगरपालिकांची गणितं टाकून आपली आर्थिक रसद कायम ठेवू शकतात. इथं ठाकरेंचं मूल्य काय राहतं, सर्वे ठाकरे कितपत जागा घेऊ शकतात, यावर भाजप आपली समीकरणं खेळेल. कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले, मराठी फॅक्टर चालू लागला तर भाजपला एकनाथ शिंदे यांची गरज भासणार आहे आणि याच आधारावर एकनाथ शिंदे पुन्हा आपलं मूल्य वाढवत बार्गेनिंग करताना दिसतील. अर्थात 2 डिसेंबरनंतर काय होणार याची सुरुवात झाली ती तळ कोकणात. इथं 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसल्या. एक तर एकनाथ शिंदे यांचा उजवा हात समजले जाणारे उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण सोबत तडजोड केली आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे गटात फुटीची बीजं रोवली गेली आहेत. आणि इथेच आपल्याला दुसरी गोष्ट सुद्धा दिसली आहे, ती म्हणजे इथं निलेश राणे हे एकनाथ शिंदेंसाठी मैदानात उतरले आहेत. अशी माणसं सुद्धा शिंदेंनी नीट टिकून ठेवली आहेत. आता राहिला मुद्दा, एकनाथ शिंदे बाहेर पडतील का? तर नाही, शिंदेंना बाहेर पडायचं नाही आणि अमित शहांना सुद्धा शिंदेंना सोडायचं नाहीये. कारण तसं झालं तर राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व वाढतं. याशिवाय केंद्रातल्या सहयोगी पक्षांना चुकीचा मेसेज जातो. पण हे जपत शिंदेंना मिळेल तिथं ॲडमिट करायचं धोरण सुद्धा सोडायचं नाही. त्यामुळे तिसरी फूट किंवा सत्तेबाहेर यापेक्षा तारीख पे तारीख म्हणत हे असंच चालू राहील आणि क्रमाक्रमानं एकनाथ शिंदे अपडेट होत जातील किंवा आपली पकड मजबूत करत जातील असं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? 31 डिसेंबर नंतर खरंच राज्यामध्ये काही भूकंप होईल की या फक्त चर्चाच राहतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी